नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुमन काकू रूम आवरत असतात, त्या कामं करत असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी नागराज काका येतात. आता नागराज काका सुमन काकूंशी गोड बोलण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणू लागतात, सुमन काय हे, अगं अजूनपर्यंत तू फक्त कामच करतेस का? अगं ती कामं बाजूला ठेव, थोडा आराम कर सुमन. परंतु सुमन काकू काहीच बोलत नसतात. नागराज काका म्हणतात, माहीत आहे सुमन, तू माझ्यावर चिडली आहेस, रागवली आहेस, हो ना? पण हिरवी तू माझ्यासाठी काही ना काही करत असतेस. आज म्हटलं नवऱ्याने बायकोसाठी करावं आणि म्हणूनच तुझ्यासाठी हे साखर घातलेलं दूध घेऊन आलो आहे. तुझ्यासारख्या सुगरणीला म्हणा असं साखर घातलेलं दूध आवडेल की नाही नाही माहीत, पण जे काही केलं आहे ते अगदी मनापासून आणि प्रेमाने तुझ्यासाठी. सुमन अगं बोल ना. सुमन काकू म्हणतात, मला प्लीज तुमच्याशी बोलायचं नाही. नागराज काका म्हणतात, सुमन अगं का रागवतेस, मला सांग. माझी थोडी चिडचिड होते हे मलाही कळतंय. तुला माहीत आहे का, आपल्यासाठी मी एका मित्रासोबत बिझनेसचं डील करत होतो, परंतु ते डील झालं नाही आणि मग माझी चिडचिड झाली, रागराग झाला. मग हा राग मी कोणावर काढणार? माझ्या हक्काच्या व्यक्तीकडेच ना, तुझ्याकडेच. मग थोडा राग मी तुझ्यावर काढला, परंतु ह्या सगळ्यामुळे तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस. अगं प्लीज मला समजून घे ना. तर सुमन काकू म्हणतात, तुम्ही माझं ऐकून घ्या. अगोदर त्या महिपत शिकरेसोबत तुमचे असणारे मैत्रीचे संबंध संपवा आणि मग माझ्याशी बोला. तर नागराज काका म्हणतात, सुमन अगं तू असं का वागतेस? माझे आणि महिपत शिकरेचे कुठलेही मैत्रीचे संबंध नाहीत. तुझी शपथ घेऊन सांगतो की माझे महिपत शिकरेसोबत खरंच मैत्रीचे संबंध नाही आहेत. मी त्याच्याशी बोलतही नाही आहे. अशा फ्रॉड माणसासोबत मी का संबंध ठेवेन? तुला का कळत नाही आहे? तुझ्या मनात असणारा संशय तू काढून टाक. असं काहीच नाही आहे. आता मात्र सुमन काकू विचार करतात आणि म्हणतात, यांनी माझी शपथ घेतली आहे, याचा अर्थ हे खरं बोलत आहेत की खोटं बोलत आहेत? काय समजू मी? तर आता नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, सुमन बस आता, खूप झालं, आता नाही आपण भांडायचं. हे घे, शांत बस आणि हे दूध पिऊन घे, बघ तुला आवडतं का? सुमन काकू शेवटी नागराज काकांचं ऐकतात आणि शांत बसून दूध पितात. नागराज काका म्हणतात, सुमन हे दूध पी आणि हो, सगळी कामं बाजूला ठेव आणि जरा आराम कर, मी आलोच. असं म्हणत नागराज काका बाहेर जातात. इकडे सुमन काकू कामं आवरण्यासाठी उठतात, परंतु त्याचवेळी त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी येते आणि नकळतच त्या शेवटी बेडवर कोसळतात. हे सगळं काही नागराज काका पाहतात आणि म्हणू लागतात, झालं, माझं काम झालं, आता पुढचे काही तास तरी ही काही उठणार नाही. असं म्हणत नागराज काका तिथून निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रियाची चिडचिड होऊ लागते. प्रिया म्हणू लागते, हा नागोबा राहिलाय कुठे? मला घरी जायचंय, एवढंही त्याला कळत नाही आहे का? किती वेळ झाला आहे. आता महिपत शिकरे इकडे प्रियावर हसू लागतात आणि म्हणतात, कसले चिंधी चोर आहात रे तुम्ही. या महिपत शिकरेला तुम्ही बांधून ठेवलात पण पुढचा विचार केला नाही, म्हणजे पहारा कोण देणार? महिपत शिकरेला आपण किती दिवस बांधून ठेवणार आहोत आणि पुढे नक्की काय होऊ शकतं याचा विचार आलाच नसेल ना. घरी कोण जाणार, इथे कोण राहणार, हाच खेळ चालू आहे तुमच्यात. तर आता प्रिया म्हणू लागते, प्लीज महिपत सर, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला इथे बांधून ठेवलं नाही आहे, हा सगळा काही नागराज काकांचा प्लॅन होता. तर आता महिपत शिकरे म्हणतात, नागराज काका, ज्याला तू माझ्या नकळत नागोबा म्हणतेस तोच ना? तर आता प्रिया म्हणते, हो, जो कधीही डसू शकतो. तुम्हाला माहीत आहे का, हे सगळं काही नागराज काकानेच केलं आहे. मी तुमच्या टीममध्ये आहे हे विसरू नका. महिपत सर, मी तुमच्याच टीममध्ये आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला साक्षीला काही निरोप द्यायचा आहे का? असेल तर मला सांगा, मी जाऊन देईन. तर आता महिपत शिकरे प्रियाला म्हणतात, माझ्या डोक्यात काय भुसा भरलाय का गं, तुला माझ्या मुलीपर्यंत पाठवायला? अगं तुम्ही काय करू शकता ना, हे मला चांगलंच माहीत आहे. प्रिया म्हणते, नसेल सांगायचं ना, मग नका सांगू, परंतु विश्वास ठेवा, मी तुमच्याच टीममध्ये आहे. हे सगळं काही नागराज काकांचंच प्लॅन आहे. मी त्यांना हेच समजावण्याचा प्रयत्न करते की आपण महिपत सरांना इथून सोडूयात, परंतु ते काहीच ऐकून घेत नाहीत. आता मात्र त्याचवेळी नागराज काका त्या ठिकाणी येतात आणि प्रियाचं सगळं बोलणं ऐकतात आणि रागानेच प्रियाचा गळा दाबतात आणि म्हणतात, काय काही आता तू माझ्या विरुद्ध महिपतला भडकवतेस का? नाही, आता तर तुला सोडणारच नाही. काय म्हणालीस तू? मी किडनॅप केलं? मी त्याला किडनॅप करण्याचा प्लॅन केला होता. अगं महिपतच्या मागोमाग तूच तुळजापुरात पोचली होतीस ना आणि त्याचा शोध तूच लावलास ना, आणि त्यानंतर काय म्हणालीस की आता माझ्या मदतीला या, आणि म्हणून मला तू मदतीला बोलावून घेतलंस. हा सगळा डाव तुझा होता आणि तू माझ्यावर ढकलतेस का?
आता या दोघांची जोरदार भांडणं चालू असतात आणि याच संधीचा फायदा घेत महिपत शिकरेंनी आपली सुटका करून घेतलेली असते. हळूहळू त्यांनी दोरी सोडलेली असते आणि आता महिपत शिकरे तर दोघांची भांडणं पाहत असतात. तर प्रिया म्हणू लागते, उगाच माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ करू नका प्लीज, मी काय बोलले ते अगोदर ऐकून घ्या. तर आता नागराज काका प्रियाला म्हणतात, तुझ्यावर विश्वास ठेवायचा अगं वळवळणाऱ्या किड्यापेक्षाही भयंकर आहेस तू आणि तुला तर नरकातही जागा मिळणार नाही. तर प्रिया म्हणते, उगाच काहीतरी बडबडू नका आणि माझ्यावर खोटे आरोप करू नका. तुम्ही जे बोलताय ना ते तोंड सांभाळून बोला, कारण आता जर मी तुमच्या भावाला जाऊन सांगितलं ना की तुम्ही काय लायकीचे आहात तर मग काय होईल याचा विचार केलात का? तर आता नागराज काका प्रियाला म्हणतात, तू जाऊन सांगणार आहेस म्हणजे कोण सांगणार आहे? तन्वी किल्लेदार की बबली लोखंडे? असं म्हणत आता यांच्यामध्ये जोरदार वाद पेटलेला असतो. दोघंही कचाकच भांडत असतात आणि या संधीचा फायदा महिपत शिकरेंनी अगदी बरोबर उचललेला असतो. आता या दोघांच्या भांडणाची महिपत शिकरे मजा घेत असतात आणि म्हणू लागतात, तुम्ही दोघंही अशीच एकमेकांवर चिखलफेक करा. आता मात्र नागराज काका महिपत शिकरेंवर चिडतात आणि म्हणू लागतात, ए तू गप्प बस, अगोदरच हिने माझं डोकं खराब केलंय आणि तू माझं डोकं खराब करू नकोस. आणि हो प्रिया, एक गोष्ट लक्षात ठेवायची, उगाच माझ्या विरुद्ध कोणालाही भडकवायचं नाही, नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेव, गाठ या नागराज किल्लेदार सोबत आहेत. आता त्याचवेळी महिपत शिकरे म्हणू लागतात, तुम्ही असेच कोंबड्यासारखे झुंजत राहा, मी चाललो. असं म्हणत आता त्यांच्या डोळ्यासमोरच महिपत शिकरेंनी स्वतःची सुटका करून घेत तिथून निघालेले असतात. आता प्रिया आणि नागराज काका महिपत शिकरेंना आवाज देऊ लागतात, परंतु महिपत शिकरे स्वतःला वाचवण्यासाठी त्यांच्या तावडीतून सुटलेले असतात. आता नागराज काका महिपत शिकरेंच्या मागे मागे धावत असतात, परंतु त्यांना महिपत शिकरे कुठेच दिसत नसतात. नागराज काका पुढे शोधण्यासाठी जातात, तर इकडे प्रिया त्यांच्या मागून धावत असते. तर इकडे महिपत शिकरे ड्रमच्या मागे लपलेले असतात. आता महिपत शिकरे उठून उभे राहतात आणि पाहतात तर त्या ठिकाणी प्रिया असते. महिपत शिकरे प्रियाच्या दिशेने चालत असतात, परंतु त्याचवेळी त्यांच्या नकळतच नागराज काका मागून येतात आणि त्यांच्या डोक्यात एका बॉटलने वार करतात. आता मात्र महिपत शिकरेंचा खूप रक्तस्राव होऊ लागतो आणि ते तिथेच बेशुद्ध पडतात. तर प्रिया नागराज काकांवर चिडते आणि म्हणू लागते, नागराज काका काय केला ते? अहो त्यांचा जीव गेला तर तुम्ही काय करणार आहात? आणि यांची माणसं आपल्याला सोडणार नाही, या सगळ्याला तुम्ही जबाबदार असाल, मी नाही. आता मात्र नागराज काकांचा पारा अजून चढलेला असतो. नागराज काका प्रियाच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात, गप्प बसायचं, तू मला शिकवू नकोस मी काय करायला हवं आणि काय नाही. हा मेलाय? अगं हा फक्त बेशुद्ध पडला आहे. आणि तुझं काय गं? मगापासून जास्त वळवळ करत होतीस ना, आता तर मी तुला सोडणार नाही. आणि हो, माझी अक्कल काढायची नाही, तुझी अक्कल काय आहे ना ते मला चांगलंच माहीत आहे. तू पहारा द्यायला होतीस ना, मग पहारा तुला नीट ठेवता आला नाही का? कुठे होतीस? लक्ष कुठे होता? म्हणजे मोबाईलमध्ये होतीस ना? मला तरी असंच वाटते की तुझा लक्ष फक्त मोबाईलमध्ये होता आणि तू पहारा नीट ठेवूच शकली नाहीयेस आणि म्हणूनच महिपतने स्वतःची सुटका करून घेण्याची हिंमत केली. बोल की तू त्याला मदत केली आहेस. प्रिया म्हणते, नाही मी असं काही केलं नाही. तर नागराज काका म्हणतात, आवाज चढवायचा नाही आणि प्रिया हिशोबात राहायचं, एक शब्दही पुढे बोलायचं नाही, जेवढं सांगितलंय ना तेवढं करायचं. आणि काय ग, मगाशी हा तुझ्या समोर आला तेव्हा तू गप्प का राहिलीस? म्हणजे ह्याला वाचवण्यासाठी तू प्रयत्न करतेस ना, बोल ना. आता मात्र प्रिया काहीच बोलत नसते. नागराज काका महिपत शिकरेंना उचलतात, आपल्या खांद्यावर टाकतात, तर प्रिया त्यांच्या मागून जात असते. नागराज काका म्हणतात, थांब, माझ्यासोबत यायचं नाही, महिपतला मी घेऊन जाणार, निघ इथून. आता मात्र प्रिया म्हणते, अहो पण ऐकून तरी घ्या. नागराज काका म्हणतात, निघ म्हणालो ना, मग इथून निघायचं. आता प्रिया घाबरतच तिथून निघून जाते. महिपत शिकरे आता बेशुद्ध असतात, तर नागराज काका म्हणू लागतात, याला तर बेशुद्ध केलं आहे, परंतु या पोरीवर विश्वास ठेवू शकत नाही, ही पोरगी विश्वास ठेवण्याच्या लायकच नाही आहे. मला तरी असं वाटतंय की महिपतला इथून सुटका करून घेण्यासाठी हिनेच फूस लावली असावी, हिनेच मदत केली असावी. परंतु आता या महिपतला मी अशा जागे ठेवेन ना की प्रिया तुला आयुष्यात कळणार नाही की महिपत शिकरे नक्की कुठे आहे. असं म्हणत आता नागराज काका महिपत शिकरेंना घेऊन तिथून निघालेले असतात. तर सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सर्वजण जेवणासाठी एकत्र बसलेले असतात. तर आता अस्मिता म्हणू लागते, माझ्या बाळाला तर माझ्या हातचं जेवण आवडणारच नाही. प्रतापराव म्हणतात, का गं? तर अस्मिता म्हणते, का म्हणजे सायली एवढी छान जेवण बनवते, मग माझं बाळ मला असंच म्हणेल, मम्मा मला तुझ्या हातचं जेवण नको, मामीलाच सांग माझ्यासाठी जेवण बनवायला. तर सायली म्हणते, मी तर आवडीने बनवेन आणि सगळ्या आवडीनिवडी नक्कीच पुरवेन आणि मी तर तुमच्या बाळाचे इतके लाड करीन ना. तर सर्वच जण खूप हसत खेळत मज्जा मस्ती करत जेवण करत असतात
आणि त्याचवेळी अश्विन येतो. अश्विन पाहतो तर त्याला प्रिया कुठेच दिसत नसते आणि म्हणूनच अश्विन आता प्रियाला फोन करायला घेतो. तर इकडे कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात, आजकाल ही तन्वी कुठे जाते काहीच कळत नाही. दिवसभर बाहेर असते आणि विचारलं तर कोणाला काही उत्तरही देणार नाही. अश्विन बिचारा फक्त तिची वाट पाहत असतो. ती कुठे जात असेल काहीच कळत नाहीये. आणि त्याचवेळी आता प्रिया घरी आलेली असते. आता प्रियाला पाहताच सर्वांना धक्काच बसतो. अश्विन विचारतो, काय ग अगं कुठे होतीस? आणि मी तुला केव्हापासून फोन करण्याचा प्रयत्न करत आहे, तू फोनही का उचलत नाहीयेस? प्रिया म्हणते, नाही अश्विन, अरे मोबाईल पर्समध्ये होता ना, त्यामुळे नाही कळालं. पण तू कुठे होतीस आणि किती उशीर झालाय? एवढ्या उशिरा तू घरी आली आहेस? तर प्रिया म्हणते, अश्विन अरे एक महत्त्वाचं काम होतं आणि म्हणून उशीर झाला आहे. आता सायली प्रियाकडे पाहते तर प्रियाचा गाल सुचलेला दिसतो आणि म्हणूनच प्रिया आता गाल लपवण्याचा प्रयत्न करत असते. तर सायली प्रियाला विचारते, काय ग प्रिया, तुझ्या गालाला काय झालंय? म्हणजे गाल सुचलेला दिसत आहे. तर प्रिया घाबरतच म्हणते, कुठे काय? आता प्रियाला ते क्षण आठवतात. नागराज काकांनी तिच्या कानाखाली चांगला चाळ काढलेला असतो. आता प्रिया खोटं बोलत म्हणते, काही नाही, माझी दाढ दुखते ना म्हणून थोडा त्रास होतो आणि गाल सुजला आहे, बाकी काहीच नाही. असं म्हणत आता गाल कोणी पाहू नये याच्यासाठी प्रियाने केस पुढे घेतलेले असतात. तर आता अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, पण मी तुझी वाट का पाहत होतो हे तुला माहीत आहे का? तर प्रिया म्हणते, का, कशासाठी? अश्विन म्हणतो, कारण त्यासाठी खूप मोठं कारण आहे. तर प्रिया म्हणते, कारण? नक्की काय बोलायचं आहे तुला? असं काय कारण आहे? तर अश्विन म्हणतो, तूच बघ. असं म्हणत अश्विन आता प्रियाच्या हातात फ्लाईटचं तिकीट देतो. आता ज्यावेळी प्रिया फ्लाईटचं तिकीट पाहते त्यावेळी अश्विनला म्हणते, फ्लाईटचं तिकीट? अश्विन म्हणतो की हो, आपण लॉंग हनीमूनसाठी मॉलदीव्सला जातोय. आता हे ऐकल्यानंतर सुभेदारांच्या घरातील सर्वच जण हसत असतात आणि प्रियाकडे पाहत असतात. प्रिया म्हणते, मॉलदीव्सला? तर अश्विन म्हणतो की हो, हेच तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आपण 7 दिवसासाठी बाहेर जात आहोत आणि आता माझी कुठलीच कामं नसणार आहेत. खरं तर हॉस्पिटलमधून मी तशीच सुट्टीही घेतली आहे. मग 7 दिवस फक्त मी तुझ्यासोबतच असणार आहे. आणि हो, उद्या सकाळचीच फ्लाईट आहे, आपल्याला उद्या सकाळी निघायचं आहे, त्यामुळे चल लवकर बॅग पॅक करायला घे. तर प्रिया म्हणते, अश्विन अरे? तर अश्विन म्हणतो, हो, आणि तुला आवडतील ते चांगले चांगले कपडे तू कॅरी कर, बेचचे कपडेही कॅरी कर हा. अश्विनचं हे बोलणं तर चालू असतं. अश्विन खूप खुश असतो, परंतु प्रिया मात्र रागानेच अश्विनकडे पाहत असते. अश्विन म्हणतो, चल लवकर, आपल्याला उद्या निघायचं आहे. तर प्रिया म्हणते, नाही अश्विन, मी तुझ्यासोबत उद्या कुठेच येऊ शकत नाही. तर अश्विन म्हणतो, कुठेच येऊ शकत नाही म्हणजे? तर प्रिया म्हणते, एकदा म्हणालेलं कळत नाहीये का? मला उद्या तुझ्यासोबत कुठेच येता येणार नाही. उद्याच काय तर पुढचे 7 दिवस मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही. आता हे ऐकल्यानंतर अश्विनला धक्काच बसतो. घरातील सर्वच जण प्रियाकडे पाहू लागतात. तर अश्विन धक्क्यानेच प्रियाला विचारतो, येणार नाही म्हणजे काय? तर प्रिया म्हणते, तुला एका वाक्यात किंवा एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी उद्या तुझ्यासोबत मालदीवलाच काय, कुठेही येणार नाही. तर आता हे ऐकल्यानंतर अश्विन म्हणतो, एवढं सगळं छान सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि तू असं का बोलतेस? प्रिया म्हणते, सरप्राईज? याला सरप्राईज बोलतात का? अरे सरप्राईजच द्यायचं होतं तर एखादा ड्रेस आणायचा होता, काहीच नाही तर फुलं आणायची होती. आणि हे का आणलंयस तू? 8 दिवसासाठी बाहेर जायचं? अरे तुला कळतंय का, या 8 दिवसात माझे जे काही प्लॅन्स आहेत ते मी कॅन्सल करायचे आणि तुझ्यासोबत मॉलदीव्सला यायचं, हे मला जमणार नाही. म्हणजे मी माझे सगळे प्लॅन कॅन्सल करायचे आणि तू बोलवतोयस म्हणून मॉलदीवला तुझ्यासोबत यायचं? नाही, मला जमणार नाही, कारण पुढच्या 7 दिवसातले माझे प्लॅन मी कॅन्सल करू शकत नाही आणि तुझ्यासोबत असं सरप्राईज प्लॅन म्हणून फिरूही शकत नाही. तर अश्विन म्हणतो, असे कसले प्लॅन्स आहेत तुझे आणि कुठे जायचं आहे तुला? आता मात्र प्रिया जरा कडबडते आणि म्हणू लागते, असतील कसले तरी प्लॅन, पण ते सगळे प्लॅन मी तुझ्यासाठी कॅन्सल करायचे आहेत का? अरे याला सरप्राईज बोलतात का? याला गृहीत धरणं बोलतात, गृहीत धरणं. तू फक्त मला गृहीत धरलेस. अरे तुला सरप्राईजच द्यायचं होतं तर तू मला अगोदर का नाही सांगितलं? का नाही बोललास की आपण 7 दिवस बाहेर फिरायला जातो आहोत? तू डायरेक्ट समोर येतोयस आणि तिकीट्स देतोय माझ्या हातात. अरे मुद्दा हा आहे की एवढं मोठं सरप्राईज प्लॅन करण्या अगोदर तुला मला विचारात घेता आलं नाही का? मला एकदाही विचारावंसं नाही का वाटलं? साहजिकच आहे, तू का म्हणे विचारशील मला? तुला असं वाटलं असेल खरं तर तू मला गृहीत धरलं असेल की ही काय माझं ऐकणार, माझ्या तालावर नाचणार आणि म्हणूनच ही तिकीट्स तू माझ्या हातावर आणून टेकवलीस. असं म्हणत आता प्रिया ती तिकीट्स रागानेच अश्विनच्या हातात देते. आता घरातील सर्वांनाच प्रियाच्या या वागण्याचा खूप राग येत असतो, परंतु कोणी काहीच बोलत नसतं.
प्रियाच्या अशा वागण्यामुळे अश्विनलाही धक्का बसतो. अश्विन म्हणतो, तन्वी तू असं का बोलतेस आणि अशी का वागतेस? अगं तूच म्हणाली होतीस ना थोडा चेंज म्हणून आपण तुळजापुरात जाऊया, पण त्यावेळी मला वेळ नव्हता म्हणून म्हटलं तुझ्यासाठी हा सरप्राईज प्लॅन करावा, तू खुश होशील. परंतु तसं काहीच घडत नाहीये, तू तर माझ्यावरच चिडतेस का? पण काय झालंय नक्की तुला? तर प्रिया अश्विनला म्हणते, मुळात तू परस्पर घेतलेले निर्णय तू माझ्यावर का लादतोयस आणि त्याचं पालन मी का करावं? मला ते जमणार नाही. माझे खूप कामं आहेत आणि ती कामं सोडून मी तुझ्यासोबत भटकायला येणार नाही. माझी US वरून मैत्रीण येणार आहे, मला तिला भेटायचं आहे. माझं डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे, मला डेंटिस्टकडे जायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं फॅशन डिझायनिंगचं सेमिनार आहे आणि त्यासाठी सुद्धा मला जावं लागणार आहे. तर मी पुढच्या 7 दिवसात मला तुझ्यासोबत कुठेच येता येणार नाही. माझे हे सगळे प्लॅन्स सोडून आणि माझे हे सगळं काही शेड्यूल बिघडून मी तुझ्यासोबत का बाहेर फिरायला यायचं? का तर तुझा मूड आहे बाहेर फिरायचा म्हणून. आता मात्र अश्विन चिडतो आणि प्रियाला म्हणतो, म्हणजे तुझ्या मनासारखं केलं तरी सुद्धा प्रॉब्लेम तुला आहेच. तुला काय वाटतं ग, हॉस्पिटलमधून सुट्टी घेणं इतकं सहज सोपं आहे का? नाही. पण हे सगळं काही मी तुझ्यासाठी मॅनेज केलं. तुझ्यासाठी मी एवढी मोठी ट्रिप प्लॅन केली फक्त तुझ्यासाठी. आणि आता तू मला असं उलट बोलून दाखवतेस. तू मला सांगतेस की मला फिरायला जायचं होतं म्हणून मी हे सगळं काही सरप्राईज प्लॅन केलं आहे. नाही, हे सगळं काही मी तुझ्या आनंदासाठी केलं होतं. परंतु नाही, तुला ऐकून घ्यायचंच नाही आहे ना. आणि एवढं सगळं मी तुझ्यासाठी करतोय आणि तुला काय वाटतंय की मी तुला माझ्या तालावर नाचवतोय? तर आता प्रिया मनाशीच म्हणते, या बावळटाला कसं सांगू की दिवसभर मला महिपतवर वॉच ठेवायचं असतं आणि म्हणूनच मला येता येणार नाही. तर आता मात्र अश्विन प्रियाकडे पाहतो आणि प्रियाला म्हणतो, तन्वी एक गोष्ट विसरू नकोस, मी तुझ्यासाठी माझ्या जवळच्या माणसांशी वैर घेतला आहे. तुझ्यासाठी मी सगळ्यांसोबत वाईट झालो आहे आणि हे सगळं काही मी तुझ्यासाठी करतोय आणि त्या बदल्यात मला काय मिळतंय की मी तुला गृहीत धरतोय असा आरोप. तर आता प्रिया अश्विनवर चिडते आणि म्हणू लागते, याला गृहीत धरणं नाही तर काय म्हणतात? एवढी मोठी जर तू ट्रिप प्लॅन केली आहेस आणि तू एका शब्दाने मला सांगत नाही आहेस आणि आता येऊन माझ्या हातात तू तिकीट्स देतोय, मग याला गृहीत धरणंच बोलतात अश्विन. अश्विन चिडतो आणि म्हणतो, बस आता तुला ट्रिपला यायचं नाही आहे ना, मग यावर चर्चा नको, आपली ट्रिप इथेच संपली. असं म्हणत अश्विनने फ्लाईटचे तिकीटचे तुकडे केलेले असतात ते कागद तो तिथेच फेकतो आणि रागाने रूममध्ये निघून जातो. सगळ्यांनाच अश्विनची खूप काळजी वाटत असते. इकडे प्रियाचा गाल चांगलाच झणझणत असतो. प्रिया गालाला हात लावते आणि हे सगळं काही सायली पाहत असते. आता प्रिया तिथून निघून जाते तर इकडे कल्पनाताई म्हणू लागतात, ही मुलगी अशी का वागतीये? म्हणजे हिला काय करायचंय काहीच कळत नाहीये. तर आता प्रतापराव म्हणतात, जाऊ देत ना ग कल्पना, तू नको तिचा विचार करूस. तन्वी ना ती तिच्या सोयीप्रमाणे वागते. म्हणजे आता जर तिला अश्विनची गरज असेल तर बघ ती अश्विनच्या मागे पुढे करणार आणि तिला जर गरज नसेल तर मग आता ज्याप्रमाणे वागली त्याप्रमाणे ती वागणार. त्यामुळे तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. सायली म्हणते, हो पण हे सगळं काही काय चालू आहे तिचं काहीच कळत नाही. तर अस्मिता म्हणते, पण मला एक कळत नाही, जर एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोसाठी एवढं मोठं सरप्राईज प्लॅन केलं असेल, हनीमूनचं प्लॅन केलं असेल, तर कुठली बाई नकार देऊ शकते आणि असं कुठल्या युनिव्हर्समध्ये घडतं? तर आता सायली म्हणू लागते, कसं आहे ना अस्मिताताई, त्या प्रियाचं जगच वेगळं आहे. तर आता अस्मिता हसू लागते. तर अर्जुन म्हणतो, पण मला एक कळत नाही आहे की तिचं इतकं कोणतं महत्त्वाचं काम आहे की ज्यासाठी तिने मॉलदीव्सची ट्रिप नाकारली आहे. आता अर्जुन विचार करू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, किल्लेदारांच्या घरी प्रतिमा आत्याने सर्व जेवण बनवलेलं असतं, परंतु अजूनपर्यंत सुमन काकू खाली कशा नाही आल्यात हा विचार प्रतिमा आत्या करू लागतात. प्रतिमा आत्या मनाशीच म्हणतात की सुमन एवढ्यात खाली उतरायला हवी होती, पण अजूनपर्यंत ती खाली का नाही आली आहे? काय झालं असेल? आणि म्हणूनच प्रतिमा आत्या सुमन काकूंच्या रूममध्ये येऊन पाहतात तर सुमन काकू बेडवर झोपलेले असतात. आता ते पाहताच प्रतिमा त्यांना धक्का बसतो. त्या सुमन काकूंना आवाज देऊ लागतात, परंतु सुमन काकू काही उठत नसतात. आता प्रतिमा आत्या त्यांना आवाज देत म्हणतात, सुमन अगं उठ ना, काय झालंय, तू अशी का झोपली आहेस? तर आता सुमन काकू एवढ्या गाढ झोपी गेलेल्या असतात की त्यांना काहीच कळत नसतं. तर त्याचवेळी प्रतिमा आत्या म्हणतात, हिला एवढी गाढ झोप कशी लागली असेल? तर त्याचवेळी त्यांचं लक्ष तिथे असणाऱ्या दुधाच्या ग्लासकडे जातो. प्रतिमा आत्या ते ग्लास पाहतात आणि विचार करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सायली अर्जुन प्रियाच्या वागण्याचा विचार करत असतात. आता सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला आजचं प्रियाचं वागणं विचित्र नाही का वाटलं? तर अर्जुन म्हणतो, आजचंच काय, तिचं तर ते नेहमीचंच आहे. सायली म्हणते, ते तर आहेच हो, परंतु आजचं वागणं तर खूप विचित्र होतं. म्हणजे बघा ना, अश्विन भाऊजींनी तिच्यासाठी एवढी मोठी ट्रिप प्लॅन केली होती आणि तरीसुद्धा तिने ट्रिपला जायला नकार दिला. कशासाठी? का केलं असेल तिने?
आणि एवढं सगळं करूनही ती अश्विन भाऊजींवरच चिडली. मी ज्या प्रियाला ओळखते ना, ती प्रिया खरंच खूप वेगळी आहे. कारण त्या प्रियाला जग फिरायला आवडतं. पण आता तर ही जे काही वागत आहे ना, ते खरंच प्रियाचं वागणं नाहीये. तर अर्जुन म्हणतो तिला आपल्यावर लक्ष ठेवायचं असेल अजून काय. तर आता सायली म्हणते लक्ष ठेवायला ती घरात तरी असायला हवी. पण नाही ना, दिवसभर ती घराबाहेरच असते. पहिल्यांदा कसं आपण ज्यावेळी बोलायचो त्यावेळी आपल्या मागे पुढे गोंधळत असायची. आपण काय बोलतोय यावर तिचा लक्ष असायचा. परंतु आजकाल तसं घडतच नाहीये. आजकाल ती फक्त घराबाहेरच असते. आणि म्हणूनच मला असं वाटते की तिच्या डोक्यात काहीतरी वेगळा प्लॅन शिजत आहे. तर सायली अर्जुनला म्हणते बघा ना, म्हणजे आजकाल ती सकाळी निघून जाते, ती पहाटेपर्यंत येत नाही घरात. म्हणजे नेहमीचं रुटीन सेम आहे. आणि आज ती बाहेर पडत असताना कोणासोबत तरी बोलत होती की हो मी येतच आहे. मला नाही वाटत की ती कुठल्या मैत्रिणीसोबत बोलत असावी. तर अर्जुन म्हणतो आता तर आपल्याला प्रियावर जास्त लक्ष ठेवावं लागणार आहे. तर सायली म्हणते मला तर काहीच कळत नाहीये की हिचं नक्की काय चालू आहे. परंतु वाईट एकाच गोष्टीचं वाटते की या सगळ्यामध्ये अश्विन भाऊजी भरडले जात आहेत. एवढी मोठी ट्रिप प्लॅन केली होती, किती आनंदात होते ते. परंतु प्रियाने एका क्षणात त्यांना एवढं दुखावलं आहे की त्यांना किती वाईट वाटलं असेल. त्यांना हनीमूनला जाताही आलं नाही आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा प्लॅन केला होता. परंतु प्रियाने तर त्यांना समजून घेतलंच नाही, उलट त्यांच्यावरच आरोप करायला लागली. मला तर काही कळत नाहीये की प्रियाचं नक्की काय चालू आहे. सायलीला अश्विनची काळजी वाटत असते आणि प्रियाच्या वागण्याचं काहीच कळत नसतं. सायली विचार करत असते. तर अर्जुन सायलीला म्हणतो सायली हे सगळं काही अश्विनने स्वतःहून ओढावून घेतलेलं संकट आहे. आपण त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अश्विनने कोणाचं काही ऐकलं आहे का? नाही. तो प्रेमात एवढा आंधळा झाला होता की त्याने तन्वीसोबत लग्न केलं. आणि आज जे दिवस आम्ही त्याला अगोदर म्हणालो होतो की तुला पाहावे लागतील, तेच दिवस आज त्याला पाहावे लागत आहेत. तर सायली म्हणते परंतु या सगळ्यात अश्विन भाऊजींना त्रास झालेला मला चालणार नाही. आता आपल्याला प्रियावर लक्ष ठेवावंच लागेल. तर अर्जुन म्हणतो कशी आहेस का तू? मला तर काहीच कळत नाहीस. अगं नक्की मला प्रश्न पडतो की तू या घरची सून आहेस, हे तुझं सासर आहे की तुझा इथे जन्म झाला आहे? म्हणजे बघ ना, तू प्रत्येकाला आपलंसं करत असतेस. सुमन काकू त्यांनाही खूप छान समजावलेस आणि आता माझ्या भावाबद्दल असा विचार करतेस की जणू काही तो तुझा भाव आहे. खरंच सायली अगं किती वेळा मला तुझ्या प्रेमात पाडशील. तर आता सायली म्हणते बायकोच्या इतकंही प्रेमात पडू नका की आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टी विसरून जाल. एक गोष्ट विसरू नका, आपल्याला आता प्रियासोबत नागराज काकांवरही लक्ष ठेवायला हवा. सुमन काकूंनी जे काही सांगलं आहे त्यानंतर आपल्याला नागराज काकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावा लागेल. अर्जुन म्हणतो मी उद्याच नागराज काकाच्या मागावर जातो, म्हणजे तो कुठे जातोय हे आपल्याला कळेल. आणि समजा तो महिपत शिकरेला भेटायला जाणार असेल तर अलगदपणे नागराज काकाच आपल्याला महिपत शिकरेपर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे तू काळजी करू नकोस. सायली म्हणते बरं ठीक आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते प्रिया नक्की सतत बाहेर का जात असते, असं कुठलं काम आहे तिचं? तर अर्जुन म्हणतो हो, मलाही कळत नाहीये की अशी कुठली इम्पॉर्टंट कामं आहेत की ज्यासाठी तिला असं सतत बाहेर जावं लागतंय. आता सायली प्रियाच्या मैत्रिणीला फोन करते. तर प्रियाची मैत्रीण सायलीला म्हणते अगं प्रिया कशी आहे? गेली 2 वर्ष माझी आणि तिची भेटच घडली नाहीये. तर सायली म्हणते पण परवा तर तुम्ही पार्टीत. तर ती म्हणते कुठली पार्टी? आता मात्र सायलीला सगळं काही सत्य कळालेलं असतं. सायली अर्जुनला म्हणते की प्रिया आपल्याशी खोटं बोलते आणि हे सत्य फक्त आपल्याला कळून काहीच उपयोग नाही. हे सत्य अश्विन भाऊजींनाही कळायला हवं. आणि म्हणूनच सायलीने आता प्रियाचं सत्य सर्वांसमोर आणायचं ठरवलेलं असतं. तर आता सायली प्रियाला जाब विचारत असते. त्याचवेळी तिथे अश्विन येतो आणि सायलीला विचारतो 1 मिनिट नक्की काय चालू आहे ते? सायली म्हणते परवा ही कुठे जाते म्हणून तुम्हाला सांगून गेली होती. तर आता मात्र प्रिया चिडते आणि म्हणू लागते तुला काय करायचंय ग? तू का मला विचारतेस? मी फक्त माझ्या नवऱ्याला उत्तर देणं बांधील आहे. तर आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, मग तू तुझ्या नवऱ्याला उत्तर दे की तू परवा नक्की कुठे गेली होतीस. आता मात्र प्रियाला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो. आता प्रिया या प्रश्नाचं उत्तर काय देईल आणि अश्विनला प्रियाचं सत्य कळेल का? या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.